नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबरपासून तुमची ऑनलाईन MCQ एक्झाम आहे. त्यामध्ये पहिला सब्जेक्ट जो असणार आहे तो बेसिक सायन्स. बेसिक सायन्सची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी काही महत्त्वाचे MCQ आपण बघणार आहोत. आपण चॅप्टर वाईज जाणार आहोत. पहिला चॅप्टर जो आहे केमिस्ट्रीचा तो आहे केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगमधला पहिला टॉपिक जो आहे तो आहे फिलॉसॉफी ऑफ ॲटम बाय आचार्य कनाद, इंडियन केमिस्ट्री. तर याच्यामध्ये कुठले प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते ते आता आपण बघूया. पहिला प्रश्न जो येतो तो हू इज फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी असा प्रश्न येतो. त्याचं उत्तर आहे आचार्य कनाद. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येण्याची शक्यता जी असते ती असते की आचार्य कनादांचं दुसरं नाव काय होतं. त्यांचं दुसरं नाव जे होतं ते कश्यप होतं. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन जो येतो तो आचार्य कनादांनी कशाचा शोध लावला. Kanad discover what, that is अणु or atom which is indestructible particle of matter. हे 3 प्रश्न येण्याची शक्यता आहे इंडियन केमिस्ट्रीमधून. त्याच्यानंतर 4.2 मध्ये आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी ॲझम्पशन्स. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आहेत. तर आता याच्यातून काय काय येऊ शकतं ते आपण बघू. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते स्टेबल कॉन्फिगरेशनची डेफिनेशन येण्याची शक्यता असते. Element has tendency to acquire 8 or 2 electrons. It is known as a stable configuration. Then valencyची डेफिनेशन येऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल, दॅट इज नोन ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट, इट इज नोन ॲज व्हॅलन्सी. तर ह्या 2 डेफिनेशन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ केमिकल बॉन्ड येऊ शकते. केमिकल फोर्स विच होल्ड 2 or more ॲटम्स टुगेदर, इट इज नोन ॲज वॉट, दॅट इज केमिकल बॉन्ड. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्बिनेशन्स बघा आता एलिमेंट्सचे हे पण येण्याची शक्यता असते की आयोनिक बॉन्डमध्ये कुठले एलिमेंट्स असतात. एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो, एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतो आणि मग त्याचा आयोनिक बॉन्ड तयार होतो. त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हच असतात आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 ॲटम्स आणि दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतात. फॉर एक्झाम्पल क्लोरीन, ऑक्सिजन. तर याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. त्याच्यानंतर मेटॅलिक बॉन्ड जो आहे, मेटॅलिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजे इकडे जसे इलेक्ट्रोनिगेटिव्ह होते तसं मेटॅलिकमध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात. जसं सोडियम मेटल आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, तर हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डमध्ये हायड्रोजन आणि एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन या तिघांपैकी एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि हायड्रोजन ॲटम याच्यापासून हायड्रोजन बॉन्ड बनतो. तर याच्यावर पण MCQ येण्याची शक्यता असते की कुठला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असतात हायड्रोजन बॉन्डमध्ये. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन तिघांपैकी एक. त्याच्यानंतर व्हॅलन्सीची डेफिनेशन, इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट ॲटम लूज, गेन ऑर शेअर, इट इज नोन ॲज व्हॅलन्सी. टू कम्प्लीट द ऑक्टेट or combining capacity of an element, it is also known as valency. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ व्हॅलन्सी बघू. इलेक्ट्रोव्हॅलन्सी, कोव्हॅलन्सी, कोऑर्डिनेट व्हॅलन्सी. हाऊ इट इज फॉर्म. इलेक्ट्रोव्हॅलन्सी, the number of electron loss or gain by atom of element during the formation of electrovalent bond, it is known as electrovalency. त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे. लॉस्ट और गेन, इट इज नोन ॲज इलेक्ट्रोव्हॅलन्सी. MCQमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की तुम्हाला कीवर्ड्स माहिती असले पाहिजे त्या डेफिनेशनमधले किंवा त्या कन्सेप्टमधले, की लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल किंवा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर दॅट इज इलेक्ट्रोव्हॅलन्सी. मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटॅलिक एलिमेंट. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये मेटल असतं आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो तो मेटलचा होत असतो. आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये जे आहे तिथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन असणार आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट असणार. आता आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये बघू. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. तर इकडे तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स सोडियम लूज? 1 इलेक्ट्रॉन, देअरफॉर व्हॅलन्सी इज +1. मॅग्नेशियम, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज 2 विच आर प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. ॲल्युमिनियम, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज 3, number of electrons present in outermost shell, they are lost, therefore
व्हॅलन्सी इज +3 +2 +1. तर हे एक्झाम्पल त्याच्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये जे आहे ते एक्झाम्पल क्लोरीन आहे. क्लोरीन गेन 1 इलेक्ट्रॉन, देअरफॉर व्हॅलन्सी इज -1. त्याच्यानंतर ऑक्सिजन गेन 2 इलेक्ट्रॉन, नायट्रोजन गेन 3 इलेक्ट्रॉन, देअरफॉर व्हॅलन्सी इज -2 अँड -3. त्याच्यानंतर कोव्हॅलन्सी, द व्हॅलन्सी ऑब्टेन बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज, असं विचारलं जातं, दॅट इज कोव्हॅलन्सी. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट व्हॅलन्सी, द व्हॅलन्सी ऑब्टेन बाय वन सायडेड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एक ॲटम जो असेल तर तो दुसऱ्याला 2 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकणार आहे, त्याला कोऑर्डिनेट व्हॅलन्सी म्हणतात. असे हे 3 टाईपच्या व्हॅलन्सी आहेत. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. केमिकल बॉन्डची डेफिनेशन आपण मागेच बघितलेली आहे. केमिकल बॉन्डची डेफिनेशन येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पहिला बॉन्ड जो सगळ्यात महत्त्वाचा बॉन्ड आहे तो आहे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. टायटलमधून एक प्रश्न तयार होतो, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? इट इज नोन ॲज आयोनिक बॉन्ड बिकॉज देअर इज फॉर्मेशन ऑफ आयन्स. कसा तयार होतो? इट इज फॉर्म बाय कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन or gain of electron. One atom will lose electron, another atom will gain electron. That is electrovalent bond formation. Then example of electrovalent compound. याच्यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले असतील, NaCl, Cl2, त्याच्यानंतर O2, H2O. याच्यामध्ये कशामध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये NaCl हे खूप वेळा येतं. In NaCl, ionic bond is present. This is the formation of NaCl. Sodium atom electronic configuration 281. 1 is valence electron. Sodium will lose electron because sodium is metal. Then chlorine atom will gain 1 electron. It is non-metal. Loss of electron plus charge, gain of electron minus charge. And these two equal and oppositely charged ions combine together to form neutral NaCl. Electrovalency of sodium is +1 and chlorine is -1. हे पण प्रश्न येऊ शकतो की इलेक्ट्रोव्हॅलन्सी त्यांची किती आहे? तर सोडियमची +1 आहे आणि क्लोरीनची -1 आहे. सिमिलर देर इज फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये पण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असतो. इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो? मॅग्नेशियम ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे 282 आहे आणि ऑक्सिजनचं 26. मॅग्नेशियम विल लूज 2 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन विल गेन 2 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम विल गेट +2 चार्ज अँड ऑक्सिजन विल गेट -2 चार्ज टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. व्हॅलन्सी इज मॅग्नेशियम +2, ऑक्सिजन इज -2. हे व्हॅलन्सीवर पण प्रश्न येऊ शकतो की मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये मॅग्नेशियमची व्हॅलन्सी काय आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी काय आहे, हे विचारलं जाऊ शकतं. तसंच हे बाकीचे एक्झाम्पल्स पण येऊ शकतात. हे जे एक्झाम्पल्स आहे हे इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंडचे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, इन MgCl2 इज विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट? इन CaCl2 विच टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट? आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड आर प्रेझेंट in all these examples plus NaCl and Mg. Then another most important part is characteristics of ionic compound. याच्यावर क्वेश्चन्स येतात. आयोनिक कंपाऊंड दे आर हार्ड अँड क्रिस्टलाइन सॉलिड, हा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर सेकंड, दे आर सोल्युबल इन पोलर सॉल्वंट्स लाईक वॉटर while insoluble in organic solvents. Then they have high melting and boiling point. Which of the following compounds are having high melting and boiling point? त्याचं उत्तर काय असणार आहे? आयोनिक कंपाऊंड. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर हार्ड अँड क्रिस्टलाइन सॉलिड? NaCl तुम्हाला लक्षात ठेवायचं, सॉल्ट ते हार्ड अँड क्रिस्टलाइन असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, दे आर पुअर अँड बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट गुड कंडक्टर इन ॲक्वियस स्टेट. जेव्हा ते वॉटरमध्ये डिझॉल्व होतात तेव्हा ते गुड कंडक्टर असतात आणि सॉलिड स्टेटमध्ये ते बॅड कंडक्टर असतात. हा पण क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर इन सॉलिड स्टेट दे आर सराउंडेड बाय डेफिनाइट नंबर ऑफ ऑपोजिटली चार्ज आयन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयोनिक कंपाऊंड. थँक्यू.